नमस्कार मित्रांनो, आज आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मधला ऍडमिशन ऑफ पार्टनरचा फर्स्ट टॉपिक मधला फर्स्ट प्रॉब्लेम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 बघत आहोत। तर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर किंवा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर हा प्रॉब्लेम आपण प्रॉपरली रीड करा आणि नोट डाऊन करून घ्या, म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम नीट समजेल। आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट्स लिहून काढा, म्हणजे प्रॉब्लेम जसा मी सॉल्व करतो त्याप्रमाणे तुम्ही पोस्टिंग करा किंवा ऍट द एंड तुम्ही लिहून काढू शकता। विक्रम अँड प्रज्ञा शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशियो 2:3, म्हणजे जे विक्रम आणि प्रज्ञा आहे यांचा जो रेशियो आहे तो 2:3 आहे, म्हणजे याचा 2 आहे आणि याचा 3 आहे। नंतर देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर, आपल्याला त्यांची बॅलन्स शीट पण करायची आहे 1 एप्रिलला। 31 मार्च 2018 चा प्रॉब्लेम दिला असेल तर पुढची 1 तारीख म्हणजे 1 एप्रिल ची आपल्याला बॅलन्स शीट करावी लागते। त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ऍडजस्टमेंट दिलेली आहेत 1 2 3 4 5, ओके, एकूण 5 ऍडजस्टमेंट आहेत। आणि यामध्ये दे अग्रीड टू ऍडमिट अवनी ॲज अ पार्टनर ऑन 1 एप्रिल, तर न्यू पार्टनर आपण शेवटच्या कॉलम मध्ये लिहितो। तर 2+1 चा प्रॉब्लेम आहे। जनरली आपल्याला परीक्षेमध्ये 2+1 किंवा 3+1 म्हणजे एकूण 3 पार्टनर, जुने पार्टनर किती आहेत 2 आणि नवीन पार्टनर 3, जुने 2 नवीन 3 असं, ठीक आहे, असा विचारला जाईल किंवा 3+4 चा विचारला जाईल। तर हा प्रॉब्लेम आपण डिस्कशन करूया। तर दुसरी जी ऍडजस्टमेंट आहे ती इंडिपेंडेंट आहे, ती आपण नंतर बघणार आहोत। लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे, तुम्ही त्याला टिक मार्क करून घ्या। फर्निचर वर ऍडजस्टमेंट आहे, त्याला टिक मार्क करून घ्या। प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स म्हणजे डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे, त्याला पण टिक मार्क करून घ्या। स्टॉकला पण टिक मार्क करून घ्या। तर आता आपण एक एक ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया। पहिली ऍडजस्टमेंट सांगते अवनी शाल शाव 1/4 शेअर, म्हणजे ही लास्ट जी पार्टनर आहे तिचा त्या पार्टनरचा रेशो आहे तो किती आहे तुमचा 1/4 आहे, ठीक आहे। आपण बघूया, हा रेशो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण का हा रेशो बघा ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला सर्वात शेवटी काही सांगितले का बघा, द कॅपिटल अकाउंट असा शब्द असेल तर समजायचे की आपल्याला न्यू रेशो आहे। आणखीन एक अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे तो ऍडजस्टेड। ऍडजस्टेड म्हटले की तुम्हाला रेशो हा खूप खूप महत्त्वाचा आहे, अदरवाइज या रेशोचा काही उपयोग होणार नाही। तर बघूया ह्या रेशोचा उपयोग जेव्हा करायचा आहे तेव्हा आपण करूया। नंतर ही शॅल ब्रिंग ₹37,500, म्हणजे जी न्यू पार्टनर आहे ती पैसे घेऊन येत असते, ठीक आहे। तर मग आपण ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण बघूया। तत्पूर्वी आपण काय करून घ्या, पोस्टिंग करून घ्या। तर क्रेडिटर्स बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण क्रेडिटर्स लिहितो, पोस्टिंगला सुद्धा मार्क आहे, त्यामुळे प्रत्येक घटक एक ना एक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। कॅपिटल आपण कुठे घेतो, पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेतो, काय म्हणून घेणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन। हा ओपनिंग बॅलन्स आहे, किती रुपये तुमचा 75,000 रुपये, हे किती 75,000 रुपये। त्यानंतर कॅश, आता कॅश कुठे घेणार आहोत आपण, कॅश अकाउंट केलेला आहे, तर विदाउट कॅश अकाउंट सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, परंतु शक्यतो तुम्ही कॅश अकाउंट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तरी सॉल्व्ह करता येतो। 7,500। त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या असेटचे बॅलन्सेस असेटला जाणार आणि आपण शक्यतो बघा असेट्स वरती ऍडजस्टमेंट असतात। लँड अँड बिल्डिंग 37,500 इनरला घ्या। प्लांटची ऍडजस्टमेंट, प्लांट वरती ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटरला घ्या। फर्निचर वर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घ्या। नंतर स्टॉक वरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून 75,000 इनरला घ्या। त्याच्यानंतर डेटर्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण 87,000 इनरला घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा, अवनी शाल 1/4 शेअर मी सांगितलंय, त्याचा काय आता सध्या उपयोग नाहीये। ही शाल ब्रिंग ₹37,500, ही म्हणजे काय, नवीन जो पार्टनर आहे तो पैसे घेऊन येत आहे, म्हणजे एंट्री करा, काय करणार तुम्ही, कॅश अकाउंट डेबिट टू अवनीज कॅपिटल। तर ही कंपल्सरी परीक्षेला येणारी ऍडजस्टमेंट आहे। विदाउट दिस प्रॉब्लेम, विदाउट दिस ऍडजस्टमेंट, विदाउट दिस जर्नल एंट्री वी कांट सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम, म्हणजे जनरली बरं का मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम 99% प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट येते, ओके। तर मला कॅश अकाउंटच्या डेबिटला नवीन पार्टनर पैसे घेऊन येत आहे, काय म्हणा, हे अवनी कॅपिटल अकाउंट। कदाचित तुम्हाला
असंही विचारलं जाऊ शकतं प्रिपेअर कॅश अकाउंट, तेव्हा तुम्हाला ते करता येणं आवश्यक आहे. त्यामुळे ईच अँड एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. आता प्रत्येक गोष्ट महत्वाची झालेली आहे. इथं लिहा काय लिहिणार तुम्ही, कॅश मनी लिहा. प्रॉब्लेम मध्ये जर कॅश दिला असेल तर कॅश मनी लिहा, बँक म्हणलं असेल तर बँक मनी लिहा. एकूण किती 37,500 रुपीज. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंग वरती काय सांगितलं, सॉरी नंतर अँड ₹30,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. आता ही झाली पोस्टिंग आणि लगेच मी रफ करतो कारण आपल्याकडे जागा थोडी कमी आहे. नंतर गुडविल, तिने गुडविल पण घेऊन आलेला आहे. किती रुपये, 30,000 रुपये. मग काय म्हणा तुम्ही, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. तर आपण दाखवू शकता अमाऊंट आहे किती, 30,000 रुपये. तर इथं 30,000 रुपये आणि इथं पण घ्या 30,000 रुपये. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला काय लिहू शकता, टू गुडविल आणि एकूण किती 30,000 रुपये. आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेऊ शकता बाय कॅश, एकूण किती 30,000 रुपये. लगेच हे गुडविल अकाउंट क्रेडिट आहे ते ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणं आवश्यक असतं. म्हणून आपण काय करूया, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. कोण आहे तुमचा, विक्रम कॅपिटल आणि त्यानंतर कोण आहे तुमचा, प्रज्ञा. हे ओल्ड पार्टनर आहे, त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. किती 30,000 रुपये. आणि रेशो आहे आपल्याला माहितच आहे किती, 2:3 म्हणजे 2/5. 5 × 5 5 × 30 म्हणजे 6,000 गुणिले 2 म्हणजे किती, 6×2 12. नंतर 6,000 गुणिले 3 जर टाकला समजा तर मग काय येणार तुमचं 6×3 18. ओके. तर आपल्याला पोस्टिंग करायची आहे. हे जर्नल आहे आणि हे लेजर आहे. तर लेजरला पोस्टिंग करताना काय करणार आपण, विक्रम कॅपिटल 12,000 रुपये आणि प्रज्ञा कॅपिटल आपल्याला काय करायचंय या ठिकाणी 18,000 रुपये. ओके. आणि इथं लिहायचंय बाय काय लिहिणार तुम्ही, गुडविल. आणि एकूण अमाऊंट किती तुमची, इथं घ्या 12,000 रुपये आणि इथं घ्या किती तुम्ही 18,000 रुपये. ठीक आहे. बघा इथं गुडविल अकाउंट क्रेडिट आहे, इथं गुडविल अकाउंट डेबिट आहे. इथं क्रेडिटला 30,000 आहे, डेबिटला 30,000 आहे. म्हणजे गुडविल अकाउंट काय झालं तुमचा टॅली झाला. एकूण किती 30,000 रुपये आणि इथं पण किती आहे तुमचं 30,000 रुपये. आता ऍक्च्युली आपण पूर्ण प्रॉब्लेम जरी वाचला, इथं जे कॅपिटल ऍडजस्टेड आहे ते लोन साठी म्हणजे कॅश मध्ये नाही. तर ते लोनला आपण अंडरलाईन करा. इथे कॅश आलं असतं तर आपण ते कॅश अकाउंट आत्ताच क्लोज केलं नसतं. तर आता कॅशचा काही संबंध नाही, तुम्ही कॅश अकाउंट क्लोज करू शकता. तर कॅश अकाउंट क्लोज करताना आपण बेरीज करा. या ठिकाणी 0 0 डॉट 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 असं देऊ शकता तुम्ही, चुकणार नाही. 5 × 5 10, 10 ला 0 ह्याच्याले 1, 1 × 7 8, 8 × 7 15 ला 5 ह्याच्याले 1. तर 1 × 6 7. हे 75,000 रुपये आहेत ना. हा जो बॅलन्स आहे तो तुम्हाला कुठे घ्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला घ्यायचा आहे. किती रुपये, 75,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे इथं दाखवा 75,000 रुपये. आणि आता याचा विषय क्लोज झालेला आहे. जर समजा मला जागा अपुरी पडली तर मी हे रफ करणार, त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण घेऊया ऍडजस्टमेंट नंबर 3. आता गुडविलची पण ऍडजस्टमेंट संपलेली आहे. आता लँड अँड बिल्डिंग, बाकीचे जे ऍडजस्टमेंट आहेत ना, 3री 4थी आणि 5वी, तिथे प्रिंट मिस्टेक आहे. 3 5 6 झाले, 5च्या ठिकाणी 4 आणि 6च्या ठिकाणी 5 असायला पाहिजे. तर बघूया लँड अँड बिल्डिंग किती 45,000 रुपये. तर हे लँड अँड बिल्डिंग किती आहे तुमचं 45,000. तर तुम्हाला डिफरन्स काढायचा याच्यातला, म्हणजे 37,500 ची बिल्डिंग आता किती झाली तुमची 45,000 झाली. म्हणजे तुम्ही डिफरन्स काढू शकता. तर इथं काढतो मी डिफरन्स, हे 45,000. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली की आपल्याला फरक कळतो. 10 मधून 5 गेले 5, राहिले इथे किती तुमचे 4 झाले, किती 14, 14 मधून 7 गेले 7, 3 3 गेले 0. तर हा जो आहे लँड अँड बिल्डिंग काय म्हणायला, ऍप्रिशिएशन किती 7,500. बघा बेरीज करून बघा ती येणार. तर असेट्स इन्क्रीज होणे म्हणजे आपलं इन्कम, आणि आपण हे इथं दाखवणार आहोत. काय म्हणून दाखवणार तुम्ही, लँड अँड बिल्डिंग किती 7,500. त्याच्यानंतर त्याच ऍडजस्टमेंट मध्ये आणखी एक सांगितलं, अँड फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड 10%. तर फर्निचर आहे तुमचं या ठिकाणी दाखवू शकता तुम्ही. डेप्रिशिएशन किती आहे 300 रुपये. तर बाहेर किती येणार तुमचं 2,700. असेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजे लॉस आहे, तो आपण या ठिकाणी घेणार आहोत.
फर्निचर किती 300 रुपये. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज टू मेंटेन ॲट 5% ऑन संडे डेटर्स. तर आपल्याला आरडीडी सांगितले, डेटर्स वरती आपण आरडीडी काढतो आणि ते सांगितले तुम्हाला 5%. तर हे 87,000 वरती आपल्याला 5% दाखवायचं आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे. तर मग बघा 5 0 0 नंतर 5 7 35 ला 5 हातच्याले 3 5 8 40 40 आणि 3 किती 43. तर आपल्याला या ठिकाणी 4,350 काय करायचंय वजा करायचंय. 0 इथं 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले किती 9, 9 मधून 3 गेले 6, इथं राहिले किती 6, 6 मधून 4 गेले 2 आणि 8 आहे तशी घ्यायचे. तर हे 4,350 आपल्याला इथे घ्यायचे 4,350 आणि काय म्हणून घेणार तुम्ही आर डी डी ब्रॅकेट मध्ये वाटल्यास तुम्ही न्यू म्हणू शकता. ऍडजस्टमेंट मध्ये जी आरडीडी असते ती न्यू असते आणि बॅलन्स शीटच्या असेटला जी आरडीडी असते ती ओल्ड असते. नंतर स्टॉक टू बी व्हॅल्यूड 82,500. तर स्टॉकची किंमत किती आहे बघा, स्टॉक आहे इथं 82,500. तर अगेन आपण इथं मोठ्या रकमेतून छोटी रक्कम वजा करू. काय झालं तुमचं हे 82,500 मधून काय करा 75,000 वजा करा. वाढली का कमी झाली, वाढली. वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणणार ऍप्रिशिएशन म्हणणार. आता ऍप्रिशिएशन किती झालं बघूया. 10 5 मधून 0 गेले 5, राहिले इथं 2 म्हणजे 2च आहेत तर झाले किती 12, 12 मधून 5 गेले राहिले 7, 7 7 गेले 0 म्हणजे 7,500. तर आपल्याला इथं 7,500 दाखवायचे आणि इथं लिहायचे बाय स्टॉक. लक्षात घ्या माझ्या मित्रांनो, जनरली लँड अँड बिल्डिंग अँड स्टॉक यावरती ऍप्रिशिएशनची शक्यता जास्त असते. असं समजून चला की हा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला येणार आहे आणि तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की पुढचा प्रॉब्लेम 80% सॉल्व्ह करणार. चॅलेंज हे साल. तर मग पुढे काय आता आपण पुढचा घटक बघूया की ऍडजस्टमेंट संपलेले आहे. आता आपण काय करूया, द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट रेशो. आता तिथं अंडरलाईन करा न्यू प्रॉफिट रेशोला पण आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे. तर न्यू रेशो काढूया. इथं जागा आहे आपल्याकडे भरपूर, तर आपण न्यू रेशो काढूया. तर न्यू रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय आहे फॉर्म्युला, तर न्यू रेशो इक्वल टू काय म्हणा आपण ओल्ड रेशो आणि इनटू बॅलन्स ऑफ 1. तर आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स ऑफ 1 काढावा लागेल. म्हणजे काय करणार तुम्ही बॅलन्स ऑफ 1 इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. न्यू पार्टनरचा शेअर किती येतं 1/4 आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये दिलेले न्यू प्रॉफिट होय का नाही. तर आपल्याला माहित आहे एकूण 4 मधून 1 गेला तर राहिले किती तुमचे 3 म्हणजे 3/4. आता आपण सर्वांचा रेशो काढू. पहिल्यांदा विक्रम. तर विक्रमचा रेशो किती आहे तुमचा ओल्ड 2/5. नंतर प्रज्ञाचा रेशो किती आहे तुमचा 3/5. नंतर अवनीचा रेशो किती आहे तुमचा, अवनीचा पण दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, तो आहे तुमचा 1/4. रेशो दिलेले आपण मानून घेतले. आता आपल्याला काय करायचंय, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 कुणाला वापरणार आपण, जे ओल्ड पार्टनर आहे त्यांना आपण बॅलन्स ऑफ 1 वापरणार. तर पहिल्या पार्टनरचा रेशो किती आहे तुमचा 2/5 आहे. सॉरी ओल्ड रेशो झाला आपला बॅलन्स ऑफ 1 सॉरी 3/4 आणि याला पण 3/4. ओल्ड पार्टनरला आपण बॅलन्स ऑफ 1 वापरणार. ओके. आता करा कॅल्क्युलेशन. 3 2 6 5 चौक 20 3 त्रिक 9 5 चौक 20. नंतर आपल्याला 20 आणायचं आहे. तर मग किती 4 गुणिले 5 असे करू शकता किंवा 6 आणि 9 झाले 15. तर 20 मधून 15 गेले राहिले किती 5. तर हे असेही करू शकता किंवा असेही करू शकता. आपल्याला छेद 20 आणायचं आहे म्हणजे आपल्याला कितीने गुणाकार करावा लागेल. इथे 20 आणायचं म्हणजे 4 गुणिले 5 4 पंचे 20. म्हणजे जेवढं छेद असेल तेवढं अंश पण घ्यायचं. म्हणजे काय झालं तुमचं 4 पंचे 20 आणि या ठिकाणी 1 गुणिले 5 म्हणजे 5. म्हणजे रेशो आला तुमचा 6 9 5. आता हा रेशो आपल्याला लहान करता येत नाही. तर मग आपण काय करणार आहे तसंच ठेवणार. आता आपण काय करणार, ह्या ज्या अवनी आहे या अवनी या पार्टनरचा आपण बेस पकडणार आणि इथे लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. आपण हे अकाउंट क्लोज केल्यानंतर करू शकता ऍज यू विश. पण आता ह्याची काही गरज नाहीये कारण का आपल्याला
या ठिकाणी फक्त कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे, नंतर हे आपण अकाउंट क्लोज करणार आहोत. आताच आपण इथं बॅलन्स लिहित नाही, फक्त कॅपिटल ऍडजस्ट करतोय. तर मग मला सांगा या ठिकाणी अवनीचा हिस्सा असताना 5 हिस्से असताना ती किती येऊन येते? 37,500. हा कोण आहे? पहिलं विक्रम. मग विक्रमचे हिस्से किती तुमचे? विक्रमचा हिस्सा आहे तुमचा 6. तर मग 6 ला किती? तर मग आपण करू शकता या ठिकाणी. तर हे 37,500 गुणिले 6/5. 5 × 5 5 × 7 35 राहिले 2 5 × 5 25 7,500 600 600 सायपन 30 30 ला 0 हातच्याले 3 7 सकम 42 42 आणि 3 किती? 45. मग इथे ठेवा हे 45,000 रुपये. त्याच्यानंतर सेम टू सेम आपल्याला काय करायचंय या ठिकाणी 5 हिस्से असताना 37,500. तर या पार्टनरचा म्हणजे मधल्या पार्टनरचा प्रज्ञाचा रेशो किती आहे? 9. 9 ला किती? मग काय करणार आपण? हे 37,500 गुणिले किती? 9/5. आपण भागाकार ऑलरेडी केलेला आहे 7,500. तर गुणाकार करायचे. मग हे 900 900 9 5 45 45 ला 5 हातच्याले किती? 4. मग 9 7 63 63 आणि 4 बघा 9 7 63 म्हणा किंवा 7 9 63 म्हणा. तर एकच झालं 63 आणि 4 67. तर हे काय करणार या ठिकाणी तुम्ही? 67,500. आता हे जे बॅलन्स आहे ते आपण कुठे घेणार तुम्ही? या ठिकाणी काय म्हणा? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. आणि याच्यामध्ये लिहा. मी शॉर्टकट मध्ये लिहू का लॉंग कट मध्ये? बरं लॉंग कट मध्येच लिहितो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नको. विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. आता आपल्याला काय करायचं आहे? यांचं बॅलन्स आउटरला दाखवायचं आहे. म्हणजेच किती? 45,000 नंतर 67,500 आणि 37,500. ओके. म्हणजे आता हा भाग आपल्याला टॅली करायला आपण मोकळे झालो. तर आता आपण बघू शकता काही राहिलं असेल तर ते स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण पुढचा भाग बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला हा टॅली करायचा आहे. तर जनरली तुम्ही बघू शकता इथं 7,500 7 आणि 7 14 आणि 15. पण ही साईड कमी आहे म्हणजे आपण इथं अगोदर जी साईड जास्त आहे ती करायची बेरीज. 0 0 5 आणि 5 10 हातच्याले 1 7 आणि 7 14 आणि 1 15 5 हातच्याले. बघा मग इथं 15,000 रुपये ठेवले. याची टोटल करा 0 5 6 4. तर आपल्याला काय करायचंय? वजाबाकी करायची. मग वजाबाकी करायची आहे ती आपण करू. तर बघा काय सांगितलंय? क्रेडिटची बेरीज आहे तुमची किती? 15,000 आणि डेबिटची बेरीज किती तुमची? 4,650. तर 0 10 मधून 5 गेले 5. मग राहिले इथे किती? 9 9 मधून 6 गेले 3 4 मधून 4 गेले 0 आणि हे आले फरक किती तुमचा? 10,350. आणि इथे लिहायचंय टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. आणि याच्यामध्ये पहिला पार्टनर कोण आहे? विक्रम. आणि दुसरा कोण आहे तुमचा? प्रज्ञा. आणि आपल्याला काय करायचंय? त्यांचा रेशोनुसार वाटायचंय. पहिल्यांदा विक्रमला वाटून घेऊ. 10,350 गुणिले 205. मग हे काय करा? चला ठीक आहे. 5 1 5 5 2 10. हा आपण भागाकार करतो म्हणजे आपल्याला कन्फ्युजन नको. 5 1 5 5 2 10. इथं भाग जात नाही म्हणजे 0 5 7 35 आणि 0 आहे तसे. मग आता काय करायचं आपल्याला? बे 0 0 बे 7 14 ला 4 हातच्याले 1 बे 0 0 0 आणि 1 1 बे 2 4. तर हे तुम्हाला 4,140 इथे लिहायचंय. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? भागाकार तोच असणार आहे विक्रम आणि प्रज्ञा. प्रज्ञाला आपल्याला द्यायचंय म्हणजे काय येणार तुमचं? भागाकार तोच असणार आहे फक्त आपल्याला अंशाने गुणाकार करायचा म्हणजे त्याच्या हिश्शाने किती? तर 3 0 0 3 7 21 ला 1 हातच्याले 2 3 0 0 0 2 आहे तसे. नंतर 3 2 6. आपला गुणाकार आणि भागाकार बरोबर आहे का बघण्यासाठी तुम्ही चेक करू शकता. 4 आणि 1 5 हे 3 आणि 10 बरोबर आहे. म्हणजे कधी कधी आपण चुकू शकतो त्यामुळे ते व्हेरीफाय करणं चांगलं असणार. हा प्रॉफिट आहे कारण इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. तर आपण हे बघा डेबिटचा बॅलन्स क्रेडिटला ट्रान्सफर करतो है का नाही? सॉरी क्रेडिटचा बॅलन्स हा आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो म्हणजे ही साईड जास्त असेल आणि या साईडला फरक असेल तर हा डिफरन्स आपण क्रेडिटला ट्रान्सफर करतो. इथे लिहा काय लिहा? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. किती? 4,140 आणि इथे किती? 6,210. ठीक आहे.
आता काय करायचं आहे आपल्याला, झालं हा भाग पूर्ण क्लिअर झाला. आपण एवढे बॅलन्सेसची पोस्टिंग केलेली आहे. आता आपल्याला फक्त काय करायचंय, बेरीज करायचं. तर इथं काय, याचा तर काही विषयच नाही. 37,500 37,500 न्यू रेशो जेव्हा येतो तेव्हा शक्यतो नवीन पार्टनरचा बॅलन्स आहे तसं येतो. फक्त इथं लोन येतो, कधी कॅश येतं, कधी करंट अकाउंट येतो. तर कधी हा शब्द लक्षात ठेवा. आता इथं लोन आहे म्हणून काय लिहा, पार्टनर्स लोन म्हणा. आपण डिफरन्स काढण्याच्या अगोदर या साईडची टोटल करा. तर बघा 0 1 2 6 आणि 8 14 14 आणि 5 19 19 ला 9 हातच्या 1 1 आणि 1 2 2 आणि 7 9. तर 99,210. आपल्याला काय करायचंय, हे इथे ठेवायचंय 99,210. आता यांची बेरीज करूया. 0 4 1 4 आणि 2 6 6 आणि 5 11 ला 1 हातच्याले 1 1 आणि 1 2 2 आणि 7 9. तर 91,140 आपल्याला इथे घ्यायचंय, बरोबर आहे. तर आपण काय करूया, इथे ठेवूया 91,140. आता आपल्याला काय करायचंय, वजाबाकी करायची. म्हणजे कसं करणार तुम्ही, कसं करणार, इथे करतोय हे 91,140 वजा हे 45,000 रुपये. फरक काढा. 0 4 1 11 मधून 5 गेले 6 आणि 8 मधून 4 गेले 4. तर इथे घ्या तुम्ही 46,140. ओके. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय, इथं 99,210 वजा या ठिकाणी 67,500 वजाबाकी करूया. 0 1 12 मधून 5 गेले 7 8 मधून 7 गेला 1 नंतर 9 मधून 6 गेले 3. तर 31,710. आता हे जे लोन आहे ते कुठे घेणार सांगा. ऑब्विसली इथे घेणार आपण. हे कुठे फरक आला, डेबिटला फरक आला, तो इथे घेणार. काय म्हणणार आपण या ठिकाणी, पार्टनर्स लोन. आणि या पार्टनर्स लोन मध्ये कोण आहे, विक्रम आणि त्यानंतर कोण आहे तुमचं, प्रज्ञा. व्हिडिओची साईज मोठी होत आहे त्यामुळे थोडंसं घाई करतोय. 46,140 नंतर 31,710. आता या दोन्ही साइडची टोटल जर केला, दोन्ही साइडची आपल्याला टोटल करायची, ती येते 3,32,850. 3 लाख इथं पण दिले 32,850. ती तुम्ही चेक करून बघा आणि कंपल्सरी ती टोटल बरोबर येते. सो माय डिअर फ्रेंड्स, कर भला तो हो भला या उक्तीप्रमाणे आपण या क्वालिटी व्हिडिओज सर्वांपर्यंत पोहोचण्याचं नैतिक कर्तव्य करा. कारण पॅन्डेमिक सिच्युएशन अजून चालू आहे आणि अनेक मुलांना अनेक बेसिक गोष्टी समजत नाहीत. म्हणून मी सर्व गोष्टी अगदी डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्ही माझे चॅनल प्रमोट करत असाल तर मला पण उत्साह येणार आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणार. थँक यू.